सोमनाथ ओझरडे यांच्या अडचणीत वाढ, अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. ओझरडे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. महाडमधील रोहन धेंडवाल यांची तक्रार, भर बाजारात शिवीगाळ आणि धमकी. आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. जातीवाचक उल्लेख आणि शिवीगाळ प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ओझरडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज माणगाव सत्र न्यायालयानं फेटाळलाय. ओझरडे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. महाडमधील रोहन धेंडवाल यांनी या संदर्भातील तक्रार दिली होती. रोहन धेंडवाल हे महाड बाजारपेठेत कामानिमित्त आले असता सोमनाथ ओझरडे आपल्या सहकाऱ्यांसह तिथं आले. शिवसेना नेते विकास गोगावले यांच्यावरून त्यांना हिणवलं. विकास गोगावले यांची कशी जिरवली असं म्हणत रोहन यांना खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर रोहन यांनी आपला याच्याशी काही संबंध नाही असं म्हणताच ओझरडे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत बघून घेईन अशी धमकी दिली. या संदर्भात तक्रार देण्यासाठी रोहन पोलीस ठाण्यात गेले असता तिथेही ओझरडे आपल्या लहान मुलाला घेऊन आले आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर सोमनाथ ओझरडे यांनी माणगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु हा अर्ज न्यायालयानं नामंजूर केला. फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट मोहन मेहता, ॲडव्होकेट एम आर मानकर माणगाव आणि ॲडव्होकेट सनी जाधव यांनी बाजू घेऊन रोहन धेंडवाल यांची बाजू कोर्टासमोर मांडली आणि माननीय कोर्टानं सोमनाथ ओझरडे, अक्षय भोसले, प्रतीक जगताप यांचा जामीन अर्ज फेटाळला. आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, माणगाव, रायगड.